टीम इंडियाची धडाकेबाज ओपनर सांगलीची लेक स्मृती मानधना हिच्या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी आता सुरू झाली आहे। समडोळी इथलं फार्म हाऊस रोषणाईनं न्हावून निघालंय। जेमिमा रॉड्रिग्स आपल्या इंस्टाग्रामवरून या सोहळ्याचे अप्रतिम क्षण आणि करवल्यांचा थाट आपल्यापर्यंत पोहोचवते आहे। यामध्ये तिथे वधूवरांच्या टीममध्ये क्रिकेटचा सामना देखील रंगलाय। बघूयात। करवल्या सजल्यात, वधूवरांना हळद लागली। स्मृतीचे टीममेट्स आधीच सांगलीत दाखल झालेत। बाकी वराडी मंडळी येणं सुरू झालंय। समडोळीतलं फार्म हाऊस रोषणाईने न्हावून निघालंय। सांगलीची लेक स्मृती मानधनाच्या विवाह सोहळ्यात लगबग वाढलीये, कारण लग्न घटिका समीप येऊ लागलीये। या सोहळ्यात सर्वात आधी वातावरण भरून टाकलं ते जेमिमा रॉड्रिग्स आणि श्रेयांका पाटील यांनी। त्यात मेहंदीच्या फोटोंनी आणखी भर टाकली। जांभळ्या रंगाचा आकर्षक ड्रेस, त्यात पलाशची सोबत स्मृतीचं सौंदर्य आणखी खुलून दिसत होतं। जेमिमाच्या हटके मेहंदीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। तिने हातावरच्या मेहंदीत आपल्या प्रिय मैत्रिणीचं टोपण नाव काढलं होतं। याच लग्न सोहळ्यादरम्यान शादी प्रीमियर लीग देखील पार पडली। यामध्ये वधूपक्ष आणि वरपक्ष यांच्यात सामना रंगला। 5 एकरावरचं फार्म हाऊस नयनरम्य विद्युत रोषणाईने सजवण्यात आलंय। प्रवेशद्वारावर हाताचं स्कॅनिंग करूनच आतमध्ये निमंत्रितांना प्रवेश देण्यात येतोय। रविवारी दुपारी 12 वाजल्यापासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे। या लग्नासाठी क्रिकेट संघातील खेळाडू आणि विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुणे उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे सुरक्षा व्यवस्थाही कडक ठेवण्यात आली आहे। लग्नस्थळापासून 3 किलोमीटर अंतरापर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। सलग दुसऱ्या दिवशी विवाह सोहळ्याच्या ठिकाणी बॉम्ब शोध पथकाकडून तपासणी केली गेली। स्मृती मानधना आणि पलाश यांच्या सांगलीत होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक, क्रीडा, संगीत आदी क्षेत्रातून विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा हे देखील या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहतील, अशी सूत्रांची माहिती आहे। याचबरोबर डीवायएसपी दर्जाचा एक अधिकारी आणि 2 पोलीस निरीक्षक यांच्यासह जवळपास 100 पोलीस कर्मचारी या लग्न सोहळ्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात तैनात असतील। कॅमेरा पर्सन निलेश शेळ्यासोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।